घरामध्ये कलीचा वास आहे. चांगल्या माणसानं कधी पण चांगलं काम करते, त्याला कलीचा प्रादुर्भाव लागत नाही महाराज. ऐका, या सोन्यामध्ये वास्तव्य मागून घेतलं आणि कलियुगाने विचार केला, एक दिवस या सोन्याच्या मार्फत या राजाच्या मस्तकामध्ये प्रवेश करायचा आणि विध्वंस करून टाकायचा महाराज. कली निघून जातो, धर्म निघून जातो, गाय निघून जातो आणि तो परीक्षित राजा रस्त्याने वापस यायला लागला महाराज. एक दुकान बघितलं, दुकान. त्या दुकानाच्या समोर एक बोर्ड लावला होता महाराज. त्या बोर्डावर नाव होतं कुलूपाचं दुकान. कशाचं दुकान? कुलूपाचं. त्या परिस्थितीनं बघितलं हे नेमकं काय आहे. म्हणले हे कुलूप आहे, कुलूप. कुलूप आतापर्यंत कधी बघितलं नव्हतं, आता कुठून आलं? त्याने सांगितलं, महाराज आता कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये चोऱ्या वाढणार. मग लोकांना जर घरातून बाहेर जायचं असेल तर दरवाजाला कुलूप लावावं लागणार महाराज. एक गोष्ट सांगू आहे तुम्हाला, घराला कुलूप का लावायचं माहितीये? तुम्ही असं चोरी होऊ नये म्हणून लावतात की नाही? खरं सांगा, बरोबर की नाही? घराला कुलूप चोरी होऊ नये म्हणून लावतात का चोरी व्हावं म्हणून? चोरी होऊ नये म्हणून. मला जगातला असा एखादा चोर दाखवा त्यानं कुलूप फोडून चोरी केली. जगातला एखादा असा चोर दाखवा ज्यानं कुलूप फोडून चोरी केली. चोर कधी कुलूप फोडून चोरी करतो का? ते कवाड तोड, खिडकी तोड, पत्तर उचक. महाराज, या पापी लोकांमध्ये चोऱ्या होणार आणि घराच्या रक्षणासाठी कुलूप आहे. घरामध्ये चोरी होऊ नये, चोरानं चोरी करू नये म्हणून कुलूप नाही महाराज. सज्जन माणसानं पाप करू नये म्हणून कुलूप आहे. पुन्हा चोर महाराज कधी कुलूप तोडून जाणार आहे का? नाही महाराज. ते गावात चोरी झालेली बघा, त्याचं कुलूप कधी तुटलेलं नसते. एक तर भिंत फोड, वरचं पत्तर उचक, खिडकी तोड. महाराज, चांगल्या माणसातून पाप घडू नये म्हणून दरवाजाला कुलूप लावायचं. नाही ऐका, तो आणखी समोर गेला महाराज. त्याला एक दुकान दिसलं आणखी समोर. धारदार शस्त्र दिसायला लागले, कुऱ्हाडी दिसायला लागल्या, कुऱ्हाडी. विचारलं, हे काय? हे कुऱ्हाड कशासाठी? हिचा काय उपयोग आहे? त्यानं सांगितलं, आता एका आईच्या पोटून जन्माला आलेली 2 मुलं लग्न झाल्याच्या नंतर दोघा वेगळं होणार, दोघांचे 2 घरं होणार. 2 घरं झाले की दोघांच्या 2 शेत्या. मग त्यांचे भांडणं घरामध्ये नाही, शेतामध्ये होणार. शेतासाठी नाही, धुऱ्यासाठी. भांडणं कशासाठी आहेत? बोला बोला बोला. भांडणं माणसं म्हणतात, महाराज रान पडीत राहिलं तरी चालेल पण धुरा, महाराज धुऱ्यावर लय लक्ष राहते. तुमचं तर एवढं राहते महाराज, इकडं रांदा सगळं गंजर गवत आणि बाई गेली शेतात की पहिला धुरात नीट करते. करता 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 पुन्हा सुई एवढा धुरा. बरं, मला असं विचार की धुरा खोरून 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 किती खोरणार आहे तू? 10 फूट, 10 फुटाचा धुरा आहे का हो महाराज? माणसाला चलता येत नाही, एवढे लहान लहान लोकांना धुरे केलेत. काही दिवसाला तर ज्याचं जातं इमान घेऊन शेतामध्ये. कुऱ्हाड दिसली महाराज. 2 भावाचं भांडण होईल, बांधासाठी भांडण होईल. मग एकमेकाचा भाऊ घशाला कुऱ्हाड लावणार महाराज. आता कालचीच घटना सांगितली महाराज. परिस्थिती राजा घरी गेला महाराज. बरेच दिवस निघून गेले, कलियुगाचं वास्तव्य वाढायला लागलं आणि एका दिवसाची घटना आहे महाराज. परिस्थितीने विचार केला, माझ्या बाप दाद्यांनी, माझ्या वाड वडिलांनी माझ्यासाठी काय काय कमवून ठेवले बघितलं पाहिजे महाराज. आतमध्ये गेला, एक दरवाजा होता, दरवाजा उघडला महाराज. आतमध्ये बघितलं, सोन्याचे मोठमोठे भांडार होते. त्या भांडारामध्ये एक सोन्याची पेटी होती महाराज, सोन्याची पेटी. ती उघडली बाबा. जशी सोन्याची पेटी उघडली, त्या सोन्याच्या पेटीमध्ये एक सोन्याचा मुकुट होता महाराज. त्या परीक्षितीनं तो मुकुट बघितला महाराज. मुकुट आवडला आणि आवडलेला मुकुट परीक्षित राजानं कसलाही न विचार करता डोक्यामध्ये घातला महाराज. हा मुकुट कुणाचा विचार केला नाहीये, डोक्यामध्ये घातला महाराज. तो मुकुट कुणाचा होता ऐका? तो मुकुट होता जरासंधाचा. ज्यावेळेला जरासंधाचा वध झाला, भीमानं तो मुकुट हिसकावून घेतला, चोरून घेतला, बळजबरीने घेतला. भगवान सांगतायत, ते बघ ते घेऊ नको, पण देवाच्या माघाऱ्या भीमानं तो मुकुट आणला महाराजांना आपल्या घरामध्ये टाकला. आज परिस्थिती राजाने ते मुकुट उचलला, डोक्यामध्ये धारण केला आणि मुकुट डोक्यावर धारण केला रे केला की परिस्थितीच्या मनामध्ये कलीनं वास केला महाराज. करणार भजन
बंद झालं महाराज. आतापर्यंत जो राजा देवाचं भजन करायचा महाराज. सीता 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 राम गाइए, 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 ओ राम गाइए, ओ राम गाइए, राम गाइए, ओ राम गाइए, सीता 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 राम गाइए, सीता 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 राम गाइए, सीता 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 राम गाइए. राम गाइए सीता राम गाइए, राम गाइए सीता राम गाइए, राम गाइए सीता राम गाइए, सीता 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 राम गाइए. आतापर्यंत ज्या परिस्थिती राजानं भजन केलं होतं महाराज, तो मुकुट डोक्यामध्ये धारण केला. तो व्यभिचार आभिचार मार्गाने कमवलेला मुकुट होता, हिंसा मार्गाने कमवलेला मुकुट होता. ते चोरीचं सोनं होतं महाराज. त्याच्या मनामध्ये कलीनं प्रवेश केला. ऐका, जसा मुकुट डोक्यावरती धारण केला, कलीनं आतमध्ये प्रवेश केलाय महाराज. हातामध्ये तलवार घेतली महाराज. आतापर्यंत ज्या परिस्थिती राजानं देवाचं भजन केलं, आतापर्यंत कधी अवनीतीला धरलेला न राजा, आज जरासंधाचा मुकुट डोक्यामध्ये आल्याच्या नंतर हातामध्ये धनुष्यबाण आहे, हातामध्ये तलवार आहे महाराज. घोड्यावर बसला. आतापर्यंत कधी शिकारीसाठी गेला नव्हता. आज परिस्थिती राजा शिकारीसाठी राज्यातून बाहेर पडलाय महाराज. आतापर्यंत वाढ वडिलांमध्ये कोणी शिकार केली नाहीये. आज डोक्यामध्ये कलीनं प्रवेश केला महाराज. परिस्थिती नावाचा राजा शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला. उन्हाळ्याचे दिवस आहेत. सूर्याचा तपालेला प्रहारा बघितला, वनामध्ये हिंडायला लागलाय. वनवन वनवन फिरणारा राजा, हातामध्ये बाण आहे. या दिशेने एखादा हरिण येईल, माझा बाण सोडल्या जाईल, हरिण मिळेल, हरिण उचलणार, माझ्या राजवाड्यामध्ये घेऊन जाणार. का? आज डोक्यामध्ये कलीनं प्रवेश केलाय महाराज. वनामध्ये भटकणारा राजा धनुष्याला बाण लावून सज्ज आहे महाराज. आता येईल, मी बाण सोडेल. बघता 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 दुपार झाली महाराज. एकही हरिण सापडलं नाही माय. तानेनं व्याकुळ झालेला राजा एका ऋषीच्या आश्रमामध्ये आला. आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर राजा तानेनं व्याकुळ आहे मायबाप. समोर बघितलं एक साधू तपश्चर्या करतोय महाराज. राजाच्या डोक्यामध्ये कलीनं प्रवेश केला होता महाराज. आणि साधू तपश्चर्या करत होता. राजाने विचार केला, मी राजा आहे, या साधूला उठलं पाहिजे, मला पाणी दिलं पाहिजे. पण डोक्यामध्ये कलीचा प्रवेश होता महाराज. राजाच्या मनामध्ये विचाराला पाणी द्यायला पाहिजे. या साधूनं मला लांबून येताना बघितलंय आणि तपश्चर्याचं ढोंग करतोय, ढोंग. राग आला महाराज, राग. रागाच्या भरामध्ये त्या ऋषीच्या गळ्यामध्ये, त्या समीक ऋषीच्या गळ्यामध्ये
मेलेला सर्प टाकला महाराज. आज कलीनं प्रवेश केलाय, एका साधूचा अपमान झालाय महाराज. गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला गेला महाराज. राजा परत शिकारीसाठी निघालाय महाराज. आता राजा पाप वाढायला लागले महाराज. अनेक प्राण्यांची हत्या करायला लागलाय आणि अनेक प्राण्यांची हत्या केल्याच्या नंतर राजा घरी आलाय महाराज. घरी आल्याच्या नंतर घामाघुंग झालेला राजा हातातला धनुष्यबाण खाली टाकतोय महाराज आणि डोक्यावरला मुकुट खाली ठेवतो. जसा डोक्यावरला मुकुट